अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विराजमान। विलोभनीय मूर्तीची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा संपन्न। पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत श्रीरामाचं पूजन। मंत्रघोषात विधिवत प्राणप्रतिष्ठा संपन्न। 22 जानेवारी 2024 हा नव्या कालचक्राचा उगम। पंतप्रधान मोदींचा विश्वास, पुढील 1000 वर्षांची पायाभरणी करायची आहे। पंतप्रधानांचा संकल्प। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित। ज्येष्ठ शास्त्रज्ञ, उद्योगपती, कलाकार, नेते मंडळी यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। राम मंदिराच्या उभारणीत मोलाचा वाटा असणाऱ्या श्रमवीरांचा पंतप्रधान मोदींकडून सन्मान। मोदींच्या हस्ते श्रमवीरांवर फुलांचा वर्षाव। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येमध्ये दिवाळी। राम मंदिराला आकर्षक रोषणाई तर शरयू तीरी दीपोत्सव साजरा। अयोध्येतील रस्ते, घरं दिव्यांनी उजळली। पंतप्रधान मोदींनी दिल्लीतल्या निवासस्थानी पेटवली रामज्योती। प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यावर 7 लोककल्याण मार्ग निवासस्थानी रामज्योती प्रज्वलित। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची मुंबईत शोभायात्रा। शिवाजी पार्क ते भोईवाडा असा शोभायात्रेचा मार्ग। नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंनी घेतलं दर्शन। नंतर गोदातीरी महाआरती। रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरेही उपस्थित। नगर जिल्ह्यातील सुपा गावात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। जेसीबी वरून फुलांची उधळण। सर्वोच्च न्यायालयाची एकनाथ शिंदेंना नोटीस। आमदार अपात्रते प्रकरणी ठाकरे गटाच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर देण्याचे शिंदेंना निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।